गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी दूध पितो. मी शाळेत जातो. मी पाणी पितो. मी मदत करतो. मी अभ्यास करतो. मी नाचतो. मी गाणे गातो. मी इतरांना मदत करतो. ही सगळी वाक्य एकदा लक्षपूर्वक आपण ऐकल्यानंतर असे लक्षात येते की प्रत्येक वाक्याच्या शेवटी तो आहे. मी अभ्यास करतो, बघा तो. मी पाणी पितो, तो. राईट, मी पाणी पितो. मी मदत करतो, तो. मी झोपतो. म्हणजे ही वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं विद्यार्थी मित्रो? आपण आपल्या दररोजच्या जीवनात ज्या काही कृती करतो, म्हणजे जे काही डेली ॲक्टिव्हिटीज करतो, डेली रूटीनमध्ये जे वाक्य वापरतो, ती वाक्य या प्रकारची वाक्य असतात, की ज्या वाक्याच्या शेवटी तो येतो. तो हा शब्द येतो बघा. मग अशा दैनंदिन जीवनातील डे टू डे लाईफमधली वाक्य आपण इंग्रजीमध्ये जर बोलायची असतील, तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आय हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर V1 घ्यायचं आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. मग या सुंदर, सोप्या, सरळ अशा चौवांश टीचिंग पॅटर्ननुसार आपण अनेक वाक्य बनविणार आहोत. बघा, पुन्हा मी आपल्याला एकदा पॅटर्न किंवा फॉर्म्युला क्लिअर करून देतो, जेणेकरून आपल्याला विसर पडणार नाही. सुरुवातीला आपल्याला आय वापरायचं आहे. आता आय म्हणजे मी, लक्षात घ्या. आय म्हणजे मी आणि V1 म्हणजे काय? क्रियापदाचं पहिलं रूप. मग क्रियापदाचं पहिलं रूप आपण का वापरणार आहोत? की मी काय करतो, लक्षात घ्या. मी काय करतो, मी कोणती कृती करतो, मी कोणते काम करतो, त्या दृष्टीने आपण V1 घेणार आहोत आणि या V1 नंतर ऑब्जेक्ट घेणार आहोत. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घेणार आहोत. येते लक्षात? तर बघा, पहिलं वाक्य आहे, आय ड्रिंक मिल्क. मी दूध पितो. आता दूध पिणे ही माझी सवय आहे. सकाळी ही डेली ॲक्टिव्हिटी आहे. झोपेतून उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर दूध पितो. आय ड्रिंक मिल्क. मी दूध पितो. आय ईट ॲपल. मी सफरचंद खातो. बघा, खातो. वरच्या वाक्यामध्ये बघा, मी दूध पितो. पी नंतर तो आलेला आहे. मी सफरचंद खातो. खा नंतर तो आलेला आहे. म्हणजे या सगळ्या डेली ॲक्टिव्हिटीज आहे बघा. डेली ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे दररोज आपण करतो, दररोज करतो, डेली रूटीनमध्ये करतो, दिवसभरातून करतो, त्या प्रकारची वाक्य मी तुम्हाला चौवांश टीचिंग पॅटर्ननुसार शिकवित आहे. व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रो. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. आय रीड बुक्स. मी पुस्तके वाचतो. आय लाइक टी. मला चहा आवडतो. आय वॉन्ट वॉटर. मला पाणी हवे आहे किंवा मला पाणी हवे आहे. का हवे आहे? कारण मला पाणी प्यायचं आहे. आय नो हिम. मी त्याला ओळखतो. आय स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलतो. आय राईट स्टोरीज. मी गोष्टी लिहितो. आय हेल्प पुअर. मी गरिबांना मदत करतो. आय ड्राईव्ह कार. मी कार चालवतो. आय वॉश क्लोथ्स. मी कपडे धुतो. आय वॉच टीव्ही. मी टीव्ही पाहतो. आय यूज मोबाईल. मी मोबाईल वापरतो. आय लव म्युझिक. मला संगीत आवडते. येते लक्षात? मग एकंदरीत या 15 वाक्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आपण दैनंदिन व्यवहारातली किंवा डे टू डे लाईफमधली जी वाक्य बोलत असतो, त्या वाक्यांच्या शेवटी मराठीमध्ये तो येतो आणि जेव्हा मराठी वाक्यरचनेमध्ये तो हा शब्द येतो, तेव्हा अशा प्रकारच्या चौवांश टीचिंग पॅटर्न वापरला जातो. तो पॅटर्न म्हणजे सुरुवातीला आय घेणे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेणे आणि त्याच्यानंतर
ऑब्जेक्ट घेणे. मग आता सुरुवातीला वाक्यामध्ये आय आहे, दुसऱ्या क्रमांकावर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि प्रत्येक वाक्याचे जे काही शेवटचे शब्द आहेत ते ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे कर्म आहेत. मग दैनंदिन व्यवहारातली वाक्य तुम्ही सुद्धा बोलू शकतात. आय स्टडी इंग्लिश, मी इंग्रजीचा अभ्यास करतो. आय स्टडी हिंदी, मी हिंदीचा अभ्यास करतो. आय रन फास्ट, मी खूप धावतो. आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. आय हेल्प अदर्स, मी इतरांना मदत करतो. आय राईट बुक, मी पुस्तक लिहितो. आय रीड बुक, मी पुस्तक वाचतो. आय लिसन युअर स्टोरीज, मी तुमच्या गोष्टी ऐकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारची डेली रुटीनची वाक्य आपण बोलू शकतो बिंदास. तर पुन्हा आपल्याला सराव करता यावा, पुन्हा माझ्यासाठी नवीन 15 वाक्य आहेत. बघा, आता या ठिकाणी चौवांश टीचिंग पॅटर्न बदललेला आहे. पहिल्या 15 वाक्यांसाठी चौवांश टीचिंग पॅटर्न वेगळा होता. आता उर्वरित 15 वाक्यांसाठी चौवांश टीचिंग पॅटर्न वेगळा राहणार आहे. बघा, मी दूध प्यायलो, मी गेलो, मी आलो, मी बसलो, मी इतरांना मदत केली, त्याने मला पाणी दिले, मी पुस्तक वाचायला दिले, मी पुस्तक वाचायला घेतले. तर या प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपल्याला ल ला ली ले लक्षात घ्या. या प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपल्याला ल ला ली ले म्हणजे ल ची भाषा म्हणू आपण. कशाची भाषा म्हणू? ल ची भाषा. मग जेव्हा मराठी वाक्यांमध्ये लक्षात घ्या बरं का, जेव्हा मराठी वाक्यांमध्ये शेवटी ल येतो, ल म्हणजेच काय? ल ला ली ले यांच्यापैकी काही आलं तर ते वाक्य घडून गेलेलं असतं. ती गोष्ट आपण केलेली असते. ती क्रिया आपण केलेली असते. मग जी क्रिया आपण केलेली आहे त्या प्रकारची इंग्रजीतील वाक्य बोलण्यासाठी सुरुवातीला आय घ्यायचा आहे. आय नंतर V2 घ्यायचं आहे. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. मग या ठिकाणी देखील चौहान टीचिंग पॅटर्न सारखाच आहे. फक्त मधलं जे क्रियापद आहे ते पहिल्या वाक्यांमध्ये V1 होतं, या दुसऱ्या वाक्यांमध्ये V2 आहे. कारण या ठिकाणी क्रिया ही घडून गेलेली असते. बघा, वाक्यांवरून तुम्हाला समजेल. आय ड्रँक मिल्क, मी दूध प्यायलो. प्यायलो म्हणजे मी ते पिलं. आता पिलं का? नाही, पिलं. आय एट ॲपल, मी सफरचंद खाल्ले. खातो नाही, खाल्ले. आय प्लेयर क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. आय रेड बुक्स, मी पुस्तके वाचली. आय लाईक टी, मला चहा आवडला. आय वॉन्टेड वॉटर, मला पाणी हवे होते. आता ही जी वाक्य आहेत का सगळी, हीच वाक्य पहिल्या याच्यामध्ये वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होती. आता हीच वाक्य ह्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहेत. राईट. आय न्यू ही, मी त्याला ओळखत होतो किंवा मी त्याला ओळखलं असं जरी म्हटलं तरी चालेल. आय स्पोक इंग्लिश, मी इंग्रजी बोललो. बघा, ल ला ली ले शेवटी आलेले आहेत. आय रोड स्टोरीज, मी गोष्टी लिहिल्या. आय हेल्प पुअर, मी गरिबांना मदत केली. ली बघा, केली. आय ड्रो कार, मी कार चालवली. चालवली. आय वॉश क्लोथ, मी कपडे धुतले. बघा, ले आलेला आहे. आय वॉच टीव्ही, मी टीव्ही पाहिला. पाहिला म्हणजे ती टीव्ही मी पाहिली, पाहतो नाही, पाहिली. आय यूज मोबाईल, मी मोबाईल वापरला. लाची भाषा आहे बघा. आय लव्ह म्युझिक, मला संगीत आवडले. आणि मी जर असं म्हटलं आय लव्ह संगीत, मला संगीत आवडते, पण मला आवडते म्हणायचं नाही, मला आवडले. आय लव्ह म्युझिक, मला संगीत आवडले. सोप्या भाषेत विद्यार्थी मित्रो आपल्याला सांगतो, ज्या वाक्यरचनेच्या शेवटी तो असतो त्या ठिकाणी आय प्लस V1 आय प्लस V1 प्लस ओ वापरतात
आणि ज्या वाक्यरचनेच्या शेवटी ल ला ली ले असतं त्या ठिकाणी V2 वापरतात आणि बिनधास्त हजारो आणि करोडो वाक्य इंग्रजीमध्ये बनवतात आणि बोलली जातात. आजचा व्हिडिओ मी खूप पोटतिडकीने बनवलेला आहे. आपल्याला सगळ्यांना आवडेल, आपल्याला सगळ्यांना समजेल, आपल्याला सगळ्यांना पचेल, समजेल, रुचेल या दृष्टीने मी व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की आपला एकच वादा, प्रत्येकाला इंग्रजी यायला पाहिजे, प्रत्येकाला बोलता यायला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, इंग्रजी व्याकरण पाठ केलं म्हणजे इंग्रजी बोलता येत नाही. जे क्रिकेट प्लेयर असतात, जे इंजिनियर असतात, जे IAS किंवा IPS अधिकारी असतात किंवा उच्च पदावर मोठमोठे व्यक्तिमत्व असतात, ते फक्त योग्य त्या पॅटर्नची इंग्रजीमध्ये मदत घेऊन ते इंग्रजी बोलत असतात. इवन दे डोंट नो डिटेल इंग्लिश ग्रामर. ऑन द बेसिस ऑफ पॅटर्न दे आर गोइंग टू स्पीक अलॉट. म्हणजे पॅटर्नच्या मदतीने ते इंग्रजी बोलत असतात. संपूर्ण इंग्लिश ग्रामरचा कुणीही वापर करत नाही. आणि जर तुम्ही इंग्लिश ग्रामरमध्ये अडकून राहिलात तर इवन यू पीपल कांट स्पीक अ सिंगल सेंटेन्स इन इंग्लिश. आणि इफ यू विल यूज अ पॅटर्न तर यू कॅन मेक थाउजंड्स ऑफ सेंटेन्सेस. जर तुम्ही पॅटर्न वापरला तर तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात. तर पुन्हा एकदा नाईस टू मीट यू, नाईस टू टॉक यू, नाईस टू डिस्कस यू. थँक यू व्हेरी मच. थोडा थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे क्षमस्व, स्वारी. आवाजामध्ये थोडी गडबड असेल तर माफी करावी. पण तरीसुद्धा मला तुमची काळजी आहे. जशी तुम्हाला माझी काळजी आहे का, तशी मला तुमची काळजी आहे की एकही दिवस आपला व्हिडिओ मिस होऊ नये. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.